नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। बऱ्याच शेतकऱ्यांनी पाण्याच्या बाबतीत आणि पाणी बंद करावं का, म्हणजे पिकांना पाणी देणं वगैरे चालू आहे ते बंद करावं का। तर मित्रांनो, हवामानाची जी काही अपडेट आहे आणि तुम्ही जे काही पाणी बंद करताय ह्या सगळ्या गोष्टीचा आपण याच्यामध्ये आढावा घेऊयात। 23 तारखेला वातावरण हळूहळू ढगाळलेलं व्हायला सुरुवात होईल। नाशिक क्षेत्र, अंधुक धुई, पुणे परिसरात भरपूर धुई, संध्याकाळच्या वेळेला थोडाफार घाटमाथ्यावरती कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस, सोलापूर, दक्षिण सोलापूर, कोल्हापूर आणि कर्नाटक काही भागांमध्ये पेंडवणी ते जोरदार सरी देखील या कर्नाटकच्या भागांमध्ये कोसळू शकतात। पण विषय येतोय मराठवाड्याचा, खानदेशचा आणि विदर्भाचा। ज्या पावसाच्या व्याप्तीबद्दल तुम्हाला मागेही पूर्वकल्पना दिली, वातावरण ढगाळलेलं राहील, पाऊस मध्यम ते पेंडवणीचा अंदाज आहे आणि पेंडवणी पडणारा पाऊस सर्वदूर पडत नाही। 20 ते 25% कॅपॅसिटी सांगितली, त्यातही थंडीमुळे पाण्याच्या थेंबाची जाडी वाढवणार नाही किंवा नुसतं ढगाळलेलं राहील। वातावरण पावसाचं होणारच आहे, पण त्या पद्धतीचा, ज्या पद्धतीचा मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी पाऊस होत होता त्या पद्धतीचा पाऊस नाही। मागेही व्हिडिओमध्ये सांगितले, 15 दिवसापूर्वी तेच सांगितले। ठीक आहे, कोणीतरी सोशल मीडियावरून माझं नाव घेऊन भोकवतोय, त्याला एक विनंती आहे, तू भोग बिंदास आवाज भोकत राहा। चांगल्या गाडीच्या मागे कुत्रे लागतच असतात, पण आज शेवटचं तुला एक वॉर्निंग देतोय की माझे व्हिडिओ सगळे चेक करीत जा आणि मग भोकायला सुरुवात करीत जा। ठीक आहे, फालतू हवामान अंदाज चालू द्या। दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यांमध्ये पेंडवणीच्या वर मजल जाईल अशी सिस्टम नाहीये, पण अंधक वातावरण, फटकारे बिटकारे अशा पद्धतीचे आहे। त्यामुळे पाणी एकानेही महाराष्ट्राच्या जिल्ह्यांनी बंद करायचं नाहीये। मी तुम्हाला त्यावेळेसही सांगितलं, आता पुन्हा एकदा सांगतोय, हा वातावरणाचा सटकारा, ह्याचा काही प्रभाव आहे, हा उत्तरेकडे देखील सरकत जाईल। म्हणजे खानदेशकडे याची मजल बऱ्यापैकी मॉडेलनुसार दिसते आहे, पण थंडीमुळे तो तितका पडणार नाहीये जितका आता मॉडेलवरती किंवा इतर सिस्टमवरती दिसतोय, तितका तो पडणार नाहीये। पण याचा जे काही ट्रॅक आहे एकंदरीत पश्चिम आणि वगैरे भागांमध्ये ते तितका टायमिंगला तो चालत जाणार आहे। ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। आणि ही घटका मी तुम्हाला कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितली, त्या हरामखोराला मी तेच सांगतोय, कालही ते सांगितले, परवाही ते सांगितले, हे 1 दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी सिस्टम आहे। फार तर फार ढगाळलेलं वातावरण 26 पर्यंत राहील, म्हणजे 24 आणि 25चीच वेळ मर्यादित आहे। 2 दिवसामध्ये पाऊस हा सर्वदूर होत नाही। आता तुम्हालाही बऱ्याच वेळेस अनुभव आला असेल, काही जिल्ह्यांना, काही गावांना एक टप्पा पावसाचा आला, त्यामध्ये पहिले 3 दिवस पाऊसच पडत नव्हता, मग शेवटला जाता जाता थोडा पडायचा। तर अशा भागांना हा पाऊस नसल्यातच जमा आहे। तर एकंदरीत परिस्थिती तुम्हाला थोडक्यामध्ये आणि समजेल अशा भाषेत सांगतो, पाणी का बंद करायचं नाही, कारण की पाऊस पेंडवणी किंवा पत्रावरून पाणी वगळले एवढंच आहे। त्यामुळे आधीच लाईटचा फॉल्ट आहे, आधीच लाईट व्यवस्थित चालत नाही, क्षेत्र भिजायला भरपूर आहे, त्यामुळे आपण पाण्याचा सल्ला मागे दिला नाही, आताही देत नाही, बंद करू नका। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, थंडीमुळे गरमीची लेवल जर असती तर पाण्याच्या थेंबाची जाडी वाढते, हे सुद्धा आपल्याच हवामान अंदाजामध्ये सांगण्यात येते, इतर सांगतही नाही। तर त्या पाण्याची थेंबाची जाडी वाढणार नाही, त्यामुळे तो मुसळधार किंवा पाणी साचेल अशा पद्धतीने पडणार नाही। म्हणून आपण काय सांगितलं की पेंडवणी होऊ शकतो किंवा त्यापेक्षाही कमी होईल, त्यापेक्षा कमी झाला तर पत्रावरून पाणी वगळा पुरता। आणि होणारी संख्या किती आहे, 25% ते 30% आसपास, म्हणजे एकंदरीत प्रत्येक गावामध्ये त्यातल्या 60% भाग सोडला 40 ते 25% बारी, म्हणजे 25 गावांना अशा प्रकारची घटना घडू शकतात। त्यामुळे काळजी करण्यासारखे सिस्टम नाही। नासधूस वगैरे 10-5% भागामध्ये कापूस वेचायचा राहिला तितकंच होईल, अन्यथा हे डोक्यातून काढा की हा पाऊस नुकसान करणार आहे। सटीचं सटवण म्हणतायत, ठीक आहे, ते येत असतं, पण एवढं नुकसान करणारी सिस्टम नाहीये। आणि विषय असा येतोय, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरला डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातला टप्पा सांगितला, तोही असा 2 आधारे आहे, म्हणजे एकंदरीत येईल की नाही येईल, इथून पुढे जे काही पाऊस येत असतात त्याची जिल्हे आणि गाव फिक्स नसते। आणि तो मला शिकवतोय की तुम्ही याच्या मागचे व्हिडिओ पहा, अरे ओला दुष्काळ, पाऊस कुठपर्यंत आहे, चान्स कधी आहे, कधी तुम्ही सोयाबीन काढू शकता, किती दिवसात काढू शकता, हे फक्त तोडकरणीच मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। ठीक आहे, आणि मला ह्या गोष्टी करायच्यात मित्रांनो, फक्त यंदाचा वर्षच मला हवामान अंदाज सांगायचा, तेही कारण की मला हवामान अंदाज शिकवण्यासाठी मी जे काही ऍप्लिकेशन बनवलंय
त्या ॲप्लिकेशनच्या थ्रू मी जे काही 100 पोरं तयार करणार आहोत त्या 100 पोरासाठीच ते ॲप्लिकेशन तयार केले, तिथे अंदाज सांगणार आहे आणि सोशल मीडियातून विलुप्त होणार आहे। ह्या सोशल मीडियाच्या अंतर्गत चांगल्या कामाला सुद्धा टोमणे मिळतात, त्यामुळे आपण ह्या गोष्टीतून बाहेर पडणार आहे, पण 1 वर्ष नाही पडणार, यांची 2026 मध्ये जिरवणार तरच बाहेर पडणार। ठीक आहे, तर शेतकऱ्यांसाठी आपलं कार्य हे निरंतर राहील, पण ॲप्लिकेशन मध्ये आपलं स्पेशली सोशल मीडियाचं ऑप्शन आपण केलेलं आहे। तर आता धाक मात्र खानदेश विदर्भ अशा भागांना सुद्धा याचा मानावा असा नाहीये, फक्त फटकारा बिटकारा पडला तर सिस्टम अशा आहे। काल परवा दिवशी इन्सेंटिसी खूप व्याप्तीची होती, पण आज इन्सेंटिसी जर बघितली आपण पेंडवणी पर्यंत मजल मारते। सरळ सरळ पाणी बंद करू नका असं त्याही दिवशी सांगितले, आजही सांगितले, कारण की इथून पुढे येणारे पाऊस असेच असतात। तर मग त्यामध्ये नागपूर असेल, चंद्रपूर असेल वगैरे गोष्टी, आणि WDची कमतरता आहे, अजूनही WDची कमतरता आहे। वारे उत्तरेकडनं दक्षिणेकडे फारसे वाहत नाहीये, उलट पूर्वेकडनं पश्चिमेकडे वारे वाहत आहेत, पण थंडी मात्र या 24-25 ला थोडी नॉर्मल होईल। सकाळची थंडी जैसे थे वैसेच राहील, पण थोडी कमी अधिक प्रमाणात होईल, पण थंडी ही टप्पा गेला की पुढेही थंडी आहे। त्यामुळे या 15 ते 20 दिवसापर्यंत नासधूस करील अशी सिस्टम नाहीये, पण पाणी पिकांचं बंद करावं असा सुद्धा मोठा पाऊस नाहीये। त्यामुळे पावसाची शक्यता जर वर्तवली आपण तर मध्यम ते पेंडवल त्या पावसाची नोंद मात्र होणारच आहे। तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न घेऊयात आणि व्हिडिओला पूर्ण विराम देऊयात, कारण की मला अजूनही ॲप्लिकेशनचं काम चालू आहे। ज्यांची कोणाची कांदे वगैरे काढायचे बिलकुल घाबरू नका, थोडाफार सटकार आहे। आपल्या ॲपमध्ये PDF फाईल दिलेली, PDF फाईलमध्ये सगळी माहिती आहे। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा, कडाष्टी वगैरे भागामध्ये पेंडवणीक पावसाची शक्यता आहे, पाथर्डीमध्ये असेच भाग आहेत, आणि टक्केवारी तुमच्याकडे 25च्या आतमध्ये आहे। म्हणजे पाऊस जेव्हा नुकसान करतो ना त्यावेळेस तुम्हाला मी वारंवार सांगितलं 70%, 80% ह्या टक्केवारीमध्ये जिथे पाऊस पडला असेल ना तिथेच ती पाऊस पडणार नाहीये। पण ज्यावेळेस मी 25%, 30% म्हटलं की काही भागांना हटकून पडतो, त्या भागाची शक्यता असते। त्यामुळे कापूस वेचणीकडे, मजुराकडे ज्यावेळेस तुम्ही मजुराकडे जाताय, कापूस वेचण्यासाठी बेभाव देताय, असं करायची गरज नाहीये। थोडाफार पेंडवणी पावसाने किंवा थोड्या सुधारणे काही कापूस नासधूस होत नाहीये आणि त्याची व्याप्तीही कमी आहे। मालेगाव बारीक सारीक पाऊस मिळेल मित्रा, हिंगोलीला देखील शक्यता मिडियम पावसाचीच आहे। माजलगाव पट्ट्यामध्ये फटकारे बिटकारे मात्र राहणारच आहे, व्याप्ती कमी तुमच्या परिसरात सुद्धा। गेवराई सुद्धा सतीश साने सर काळजी करण्यासारखं नाहीये जाऊ दे, विषय सोडून देतो। नांदेड जिल्ह्याला दिनांक 24 तारखेला पालम पूर्णा साईडकडे थोडे फटकारे बिटकारे राहणार आहेत स्थानिक वातावरणाचे। बाकीच्या आदगाव वगैरे भागांना वाऱ्याचा जोर सकाळपासून जास्त असल्यामुळे पाऊस हा पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्राकडे सरकेल। अलीकडच्या भागांची चिंता, पूर्व विदर्भाची चिंता आणि पूर्व महाराष्ट्राची चिंता बिलकुल नाहीये, आणि वरही सरकलेल्या भागांमध्ये तितका अवकाळी नाहीये। बुलढाणा नाहीये दादा। पैठण बारीक सारीक कामं करा गणेश कोरडे सर, काळजी करण्यासारखं काही नाही। पेंडवल त्या पावसाने काही नुकसान होत असेल तर तेवढंच आपलं नियोजन करा, अन्यथा मोठी कंडिशन नाहीये। पाटोदा बीड शक्यता आहे, पेंडवणी पावसाची शक्यता राहील, जोरदार नाही। साहेब WDचा परिणाम गारपीट होईल का दादा? ही सगळं माहिती लॉंग टर्मची आपण आपल्या ॲपमध्ये सांगणार आहे। चला, माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद, आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय।